पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. पवित्र मरियेच्या जन्मदिवस नवीनाची प्रार्थना. ए परमेश्वरा, आमच्या स्वर्गीतील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारण्याची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिचा अखंड मदतीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पापांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. इथे आपली विनंती सांगावी. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरियेचा हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहे. शरीर व आत्म्यासहित तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाचे आशेने तुझ्या लेकराची हृदय भरून काढ. आमेन. नमो कृपा मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या हृदयाचे फल येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापासाठी आता. पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. 5वा दिवस. विषय देवाचा शब्द आणि पवित्र मिसा बलिदान. प्रस्तावना. आज आपण देवाचा शब्द आणि पवित्र मिसा बलिदान या विषयावर चिंता करणार आहोत. हे दोन्ही एकत्र गंभीरपणे अशा प्रकारे बांधलेले आहेत की एकामेकाशिवाय आपण त्यांना समजू शकत नाही. पवित्र मिसाचे 2 भाग, प्रभू शब्द विधी आणि ख्रिस्त शरीर विधी, हे सलगीने संबंधित आहेत. पहिल्यामध्ये देवाच्या शब्दाचा समावेश आहे तर दुसऱ्या हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्त, आत्मा आणि देवत्व ह्याचे साक्रमेंट आहेत. उपासनेच्या ह्या 2 भागातील जे नाते आहेत ते रहस्यमय आहेत. एकामध्ये आपल्या देवाचा शब्द स्वीकारतो तर दुसऱ्यामध्ये देवाचा शब्द देहरूपाने आपल्यामध्ये येतो. पवित्र मिसा आपल्याला देवाचा शब्द योग्य प्रकारे ऐकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी समक्ष करीत आहे आणि इतरांना सुवार्ता घोषित करण्यासाठी आपल्याला सबळ करते. पवित्र मिसा बलिदान येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताद्वारे आपले पोषण करून इतरांना या जीवनदायी शब्द देण्यासाठी आपल्याला सुजत करते.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नवीनाच्या आजच्या 5व्या दिवसासाठी मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। ह्या ठिकाणी सुंदर गायन पथक आहे आणि नक्कीच तुम्हाला आजच्या ह्या गायनाद्वारे पवित्र मिसा भजनात सहभागी होता येईल। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अगदी सुरुवातीलाच तुम्ही ऐकलेलं आहे की आजच्या मिसाचा प्रमुख विषय म्हणजे प्रभू शब्द आणि पवित्र साक्रामेंट, ज्याला आपण ख्रिस्त शरीर साक्रामेंट म्हणतो, ह्या दोघांचा संयोग कसा झालेला आहे, हे दोघे एकत्रित कसे झालेले आहेत आणि त्याला आपण पवित्र मिसा हा एक शब्द वापरतो। तर ह्याविषयी आपल्या मनामध्ये भक्ती, आवड आणि त्या प्रभू शब्दाप्रमाणे प्रभू भाकरीद्वारे आपल्याला जी शक्ती मिळते, त्या शक्तीद्वारे आपण खरं प्रभूचं जीवन कसं जगावं आणि तो सांगतो त्याप्रमाणे कसं वागावं हे आपल्याला दिसून येईल। म्हणून आजच्या ह्या मिसा भजनात सहभागी होण्यासाठी आपलं अंतःकरण पवित्र आणि शुद्ध करूया। त्यासाठी आपल्या पापाबद्दल परमेश्वराकडे क्षमा मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुगिरीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने मी फार पापे केली आहे। हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध, म्हणून मी सर्व देव व तुम्हा बंधुगिरींना सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करू, आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आपण प्रार्थना करूया। ह्या मिसामध्ये आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आणि आपण सर्वजण ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत त्या सर्वांची आठवण केली जाईल। हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे। कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे। ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सर्वकालिक जीवनाचे सुख दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा
एकाच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. कलसीकरास पत्र या पुस्तकातून घेतलेले हे वाचन. ते अदृश्य देवाची प्रतिमा आहेत. ते सर्व सृष्टीमध्ये सर्व अगोदर असून सर्वश्रेष्ठ आहे. कारण सर्व वस्तू, मग त्या स्वर्गातील असो अगर पृथ्वीवरील असो, दृश्य असो अगर अदृश्य असो, तसेच राजे, अधिपती, सत्ताधीश अगर अधिकारी असोत, साऱ्यांची त्यांच्या ठाईच निर्मिती झाली आहे. त्यांच्यामुळे आणि त्यांच्यासाठी निर्माण केले. ते साऱ्यांच्या पूर्वीच आहेत आणि साऱ्यांचे अस्तित्व त्यांच्यामुळेच आहे. ते शरीराचे म्हणजे महामंडळाचे शीर आहे. ते आदी आहेत. साऱ्या बाबतीत ते सर्वश्रेष्ठ ठरावेत, म्हणून ते मृतांमधून उठविलेल्यांमध्ये प्रथम व उच्च आहेत. कारण त्यांच्या ठाई सारी पूर्णता राहावी अशी पित्याची इच्छा होती. वधस्तंभावर सांडलेल्या त्यांच्या रक्ताद्वारे शांती निर्माण करून पित्याने साऱ्यांचा त्यांच्याद्वारे स्वतःशी समेट घडवून आणला, मग ते पृथ्वीवरील असो अगर स्वर्गातील असो. प्रभूचा हा शब्द आहे. वचन
प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. एकदा येशू गनेसरेत नावाच्या सरोवराच्या काठाशी उभा होता आणि देवाचा संदेश ऐकण्यासाठी त्याच्या सभोवती लोकांची झुंबड उडाली होती. तेव्हा त्याने 2 मचवे काठाशी ओढून ठेवलेले पाहिले. त्यातले खलाशी आणि कोळी हे खाली उतरून आपली जाळी धुत होते. येशू त्यातल्या एका मचव्यावर चढला. तो सिमोनाचा होता. त्याने सिमोनाला हा मचवा किनाऱ्यापासून थोडासा पाण्यात ढकलायला सांगितले. मग मचव्यातून बसून तो लोकांना शिकवू लागला. त्यांचे बोलणे संपल्यावर तो सिमोनाला म्हणाला, मचवा जरा आणखीन खोल पाण्यात हाकार, मग तुम्ही मासे धरायला जाळी टाका. सिमोन म्हणाला, गुरुजी, आम्ही रात्रभर खटपट केली तरी काही मिळालं नाही, पण आपण म्हणता म्हणून मी ही जाळी टाकतो. मग त्याने जाळी टाकली. तेव्हा इतके मासे सापडले की जाळी फाटायला आली. त्याने मग दुसऱ्या मचव्यातल्या आपल्या सोबत्यांना खुणावून मदत करायला बोलावले. ते आले व दोन्ही मचव्यात त्याने इतके मासे धरले की मचवे अगदी बुडायला आले. हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, माझ्यापासून दूर व्हा, कारण मी पापी माणूस आहे. इतके मासे मिळालेले पाहून तो व त्याच्या बरोबरचे सगळे आश्चर्यचकित झाले होते. तसेच सिमोनाचे जोडीदार जब्दीचे मुलगे याकूब व योहान हेही थक्क झाले होते. येशू सिमोनला म्हणाला, काही भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. तेव्हा त्याने मचवे काठाला ओढून घेतले आणि सर्वस्व सोडून ते येशूचे अनुयायी झाले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मिसा बलिदानाची वेळ ठाऊक असते आणि आपण जातो आणि अगदी ठीक त्या वेळेला धर्मगुरू येतात आणि मिसाला सुरुवात होते. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, कदाचित आपण विचार केला असेल, चिंतन केलं असेल की नाही ठाऊक नाही, परंतु परमेश्वर ह्या मिसा बलिदानामध्ये आपल्याला काय देतो आणि आपण काय करतो ह्याविषयी आपण काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की परमेश्वर आपल्या सर्वांना प्रेरणा देतो आणि ती देवाच्या शब्दानुसार. म्हणून मिसाचे हे 2 भाग आहेत. सुरुवातीला प्रभू शब्दविधी आणि नंतर ख्रिस्त शरीर विधी. आणि ह्या दोघांचा असा संयोग झालेला आहे की ते विभक्त करता येत नाही. आता ह्या संदर्भामध्ये आपण बायबलमध्ये बरंचसं काही वाचतो. सुरुवातीला जर आपण पाहिलं की आपल्या प्रेषितांची कृत्य अध्याय 4 जे सुरुवातीचे ख्रिस्ती लोक होते ते एकत्र जमत, ते प्रभू शब्द वाचित, नंतर ते भाकर मोडत असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते भाकर मोडल्यानंतर ते एकमेकांची सेवा करत आणि
ही सेवा करणं हा सुद्धा मिसाचा भाग आहे. ज्या आपण घरी जाऊन करतो, शेजाऱ्यात करतो, लोकांमध्ये जाऊन करतो, दॅट ऑल्सो पार्ट ऑफ मास. म्हणून हे आपण विसरू नये की मिसा म्हणजे प्रभू शब्द, प्रभू ख्रिस्त शरीर विधी, आणि त्यानंतर आपल्या सर्वांना नंतर धर्मगुरू सांगतात की जा तुम्हाला सेवा करण्यासाठी पाठवण्यात येत आहे. म्हणजे त्याशिवाय मिसा पूर्ण होत नाही. तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने कसं केलं की आपल्याला लूकच्या शुभवृत्तामध्ये अध्याय 23 सांगितलेलं आहे की अम्माऊच्या रस्त्यावरती जे 2 शिष्य चाललेले होते, संध्याकाळ झालेली होती, काळोख पडला होता आणि ते एकमेकावर चिंतन करत होते, चर्चा करत होते की आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वाटलं होतं की हा खरोखर जगाचा उद्धार करता आहे, पण तो मेला, संपलं. आणि असं त्यांची चर्चा चालत असताना येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये येतो आणि चालायला लागतो. आता येशू ख्रिस्त कसा येतो आणि कसा त्यांच्यामध्ये घुसतो हे आपल्याला ठाऊक नाही. पण येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि त्यांनासुद्धा कळत नाही की हा येशू ख्रिस्त आहे. मग तो त्यांना संपूर्ण बायबल सांगतो. कारण तो त्यांना अगोदर विचारतो तुम्ही काय बोलतात, कशाविषयी चर्चा चालू आहे. आणि येशूचं बोलणं चालू आहे तरी देखील त्यांच्या लक्षात येत नाही की हा प्रभू आहे. नंतर ते बोलता बोलता येशू त्याला संपूर्ण जुना करार सांगितला आणि ख्रिस्त जो येणार आहे त्याने दुःख भोगणं किती आवश्यक आहे. आणि जीवनामध्ये अपयश येतं, दुःख येतं, वेदना येतात, पण तरीसुद्धा पुनरुत्थान आहे. आणि नंतर ते पोचले. येशू ख्रिस्ताला त्याने आमंत्रण केलं आता तू आमच्याबरोबर राहा. आणि त्याने नंतर भाकर घेतली, मोडली आणि त्यांना दिली. आणि नंतर येशू ख्रिस्त गायब झाला. त्यावेळेला त्यांना कळलं की हा प्रभू होता. आणि त्यामुळे ती भाकर मोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या माणसाला इथे पाहतो तो प्रभू आहे. म्हणून लगेच ते दोघे त्या रात्रीच परत 7 मैल धावत धावत येरुशलेमला गेले लोकांना सांगण्यासाठी की येशू उठला आहे, आम्हाला भेटला आहे, आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे वगैरे वगैरे. ह्याचा अर्थ की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्या भाकरीमध्ये भेटतो. आणि जेव्हा ते सांगतात की येशू ख्रिस्त आपल्याला शास्त्र सांगत होता तेव्हा आपले डोळे उघडले, कारण आपल्या मनामध्ये आपल्याला जाणवलं की हे सत्य आहे आणि त्याने सत्याचा उलगडा केला. म्हणून तो प्रभू शब्द महत्त्वाचा आहे, ती भाकर महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर ते परत येशूची सेवा करण्यासाठी येरुशलेमला पोचले, हेही महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की प्रभू शब्द वाचणे, कारण तेथून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रभू भाकर आपण खाणे म्हणजे तेथून आपल्याला शक्ती मिळते. आणि त्या शक्तीचा उपयोग, त्या प्रेरणेचा उपयोग आपण दुसऱ्यांची सेवा करावी, कारण ते एकाच देवाची लेकरं आहेत. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की प्रभू परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं आहे, काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील, नाही ठेवतील. उदाहरणार्थ आता अगदी सुरुवातीपासून ख्रिस्त सभेमध्ये हे चालू आहे. आणि नंतर मध्ययुगामध्ये प्रोटेस्टंट येतात आणि ते सांगतात की नाही, येशू ख्रिस्त भाकरीमध्ये हजर नाही. म्हणून बरेचसे प्रोटेस्टंट लोक हे मिसा करत नाहीत आणि येशू ह्या भाकरीमध्ये खरोखर जिवंतपणे हजर आहे ह्यावर विश्वास ठेवत नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, कदाचित तुम्ही पाहिलं असेल, कारण तुमच्यापैकी काही लोक व्हिडिओज बघतात. आणि 2012 साली एक आपल्या दक्षिण भारतामध्ये राणी जॉन म्हणून एक बाई होती आणि तिने कम्युनियन घेतल्यानंतर
तिच्या जिभेवरती काय आलं, रक्त आलं आणि मांस आलं आणि रक्त आलं आणि ते बघण्यासाठी संपूर्ण दक्षिण अमेरिका जणू काही तिच्याकडे आजपर्यंत ते तिथे आहे. इसवी सन 782 एक धर्मगुरू होता आपल्या इटलीमध्ये आणि त्या धर्मगुरूचा सुद्धा विश्वास नव्हता की या मिसामध्ये आपण जे करतो तिथे काय येशू ख्रिस्त हजर आहे का. आणि आश्चर्याची गोष्ट काय की त्या मिसामध्ये त्याच भाकरीमध्ये तिथे चमत्कार झाला आणि त्या भाकरीचं रूपांतर येशूच्या मांसात झालं हे बघितलं त्याने. अजूनही आज जवळजवळ 1300 वर्ष झाली, ही जास्त झाली माहीत नाही, तर अजूनही ते रोमच्या त्या म्युझियममध्ये त्यांनी राखून ठेवलेलं आहे, सगळ्यांनी बघावं म्हणून. म्हणजेच अशीच जर तुम्ही तुमच्या इंटरनेटवरती पाहिलं की मिरॅकल्स ऑफ द युक्रिस्ट किंवा येशूच्या शरीराचे चमत्कार, तर तुम्हाला अनेक उदाहरणं तिथे दिसतील. कारण मी तरी 7-8 अशी उदाहरणं वाचलीत. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाचं काय की येशू ख्रिस्त हा जिवंतपणे त्या भाकरीमध्ये हजर आहे म्हणून आपण त्याला त्या साक्रामेंताच्या पेटीमध्ये ठेवतो आणि परमेश्वर तिथे आहे म्हणून तिथे आपण नमस्कार करतो. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की कोणी काही सांगू, पण आपल्या सर्वांना, तुमच्यापैकी काही लोक असे असतील की जे साक्रामेंताच्या पेटीसमोर जातात आणि तासनतास बसतात आणि त्यांना खरोखर देवाचा साक्षात्कार होतो. ह्याला कारण ख्रिस्त तुम्हाला त्याच्याकडे ओढून घेतो. आणि आमच्या ह्या देवळामध्ये सुद्धा अनेक वेळा मी पाहिलेलं आहे, बरेचसे लोक येतात, काही हिंदू लोकसुद्धा येतात. आता त्यांना हे माहिती आहे की नाही, परंतु एक गोष्ट लक्षात आहे की सुद्धा आम्हाला खूप बरं वाटते आणि खरोखर एक दैवी अनुभव आलेला वाटतो. ह्याला कारण ख्रिस्त तिथे हजर आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण मिसाला जातो तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देवाचा शब्द आणि प्रभू ख्रिस्त शरीर विधी. आणि प्रभू शब्द विधी म्हणजे काय की जे आपण वाचनं वाचतो त्यावरती आपण धर्मगुरू प्रवचन देतात, देवाच्या प्रार्थना करतात, आपण विश्वास प्रकट करतो, हे सगळं प्रभू शब्दविधी आहे. मग कधी कधी कोण वाचायला आलं की काही लोक इकडे घड्याळाकडे बघतात, मोबाईलकडे बघतात आणि टाईमपास करतात आणि त्यांना वाटतं की हे महत्त्वाचं नाही. पण प्रभू शब्द ऐकल्याशिवाय तुम्ही मिसा ऐकू शकत नाही, पुढे तुम्ही सहभाग घेऊ शकत नाही. त्याप्रमाणेच आपण कम्युनिटीच्या वेळेला किंवा आपल्या जे समर्पण असतं त्या अर्पणाच्या वेळेला आपण खूप गोष्टी अर्पण करतो, आपल्याला वाटतं तेच महत्त्वाचं आहे. पण काही लोक कधीकधी आपण इथे येतो, कम्युनियन घेतो, मी मिसाला आलो आहे, लोक माझ्याकडे बघतात म्हणून मी सुद्धा जाऊन कम्युनियन घेतो. परंतु जर आपण कोरिन्थीकर पत्रामध्ये पाहिलं, विशेष करून अध्याय 11 आणि ओवी 7 बघा की त्या 27, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो गैर कम्युनियन घेतो तो पाप करतो. So we have to be always be ready and pure in heart to receive communion. तर आपण ख्रिस्ताला घेतो, ऑफकोर्स ख्रिस्त आल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध करतो, परंतु आपलंसुद्धा हेतू पाहिजे. म्हणून जेव्हा आपण बसलेला असतो देवळामध्ये आणि आपण कम्युनियन घ्यायला जाणार तेव्हा आपण देवाकडे क्षमा मागायची, देवा मी पाप केलेला आहे, मला क्षमा कर, पण मला ख्रिस्त पाहिजे म्हणून मी जाऊन ख्रिस्त शरीर घेतो. कळलं? तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो पवित्र मिसा बलिदान आहे ही परमेश्वराची फार मोठी देणगी आहे. त्यामुळे हजारो लोक संत झालेले आहेत आणि म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक रविवारी 10
आज्ञेप्रमाणे आपण रविवार पवित्र पाळतो आणि त्या रविवारी मिसामध्ये सहभागी असतो. केवळ कुठेही लांब उभं राहून नव्हे, कदाचित देवळात जागा नसेल, पण कधी ना कधी आपल्याला जागा असते तेव्हा पुढे यायला पाहिजे आणि त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो, आपण प्रभूकडे आज शक्ती मागूया, प्रेरणा मागूया की हा जो प्रभूचा शब्द आहे आणि प्रभूचं भोजन आहे त्याद्वारे आपल्याला अमर जीवन मिळावे. श्रद्धावंतांची प्रार्थना. आपले उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या अखिल ख्रिस्त सभेसाठी ख्रिस्त सभेने प्रभूच्या पवित्र शब्दानं आपल्याला आपलं पोषण करावं आणि अतिपवित्र ख्रिस्त शरीराने आपल्या सार्वकालिक जीवन घ्यावे म्हणून प्रार्थना करूया. अतिपवित्र मिस्सामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी त्यांनी पवित्र मिस्सामध्ये खऱ्या ख्रिस्ताची उपस्थिती जाणून घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. इथे एकत्रित जमलेल्यांसाठी आपण प्रत्येकाने दैवी शब्द आणि अतिपवित्र मिस्सा या देणगीबद्दल कृतज्ञ होऊन आणि अतिपवित्र कम्युनियनमध्ये येशू ख्रिस्ताचा श्रद्धेमध्ये आणि प्रेमाने अनुभव यावा म्हणून. मृत भाविकांसाठी पवित्र मिसाच्या साह्याने त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. म्हणून हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, ज्याप्रमाणे देवाचा शब्द आणि त्याचं ख्रिस्त शरीर ह्यांचा संयोग झालेला आहे, ते दोन्ही गोष्टी एकरूप झालेल्या आहेत, त्याप्रमाणे आम्ही देखील तुझ्यामध्ये एकरूप व्हावे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य करीत राहावे म्हणून तू आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो
आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारनीय बनवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणव आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करतो. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृद्ध आणि सर्व संत तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंडपणे गुणगान गातो. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं आपल्या हातात पेला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो पेला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारून एक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्याची सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स आणि इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. विशेषतः ह्या वसईतून जे लोक मरण पावलेले आहेत त्या सगळ्यांची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना दिव्य दर्शन घडू दे. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित संत योसेफ आणि
जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत मदर तेरेसा आणि गोन्सालो गार्सिया ह्यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून हे प्रभू आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आपण सर्वांनी आपापल्या घरामध्ये उभे राहून प्रभूची आता आपण प्रार्थना करणार आहोत. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे तुझे आमची आणि जशा आम्ही आमच्या तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा आणि हे प्रभू सवयीपासून तू आमचं संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रस्तास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नको, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाहिके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदैव असो. आपण ही एकमेकात प्रभूची शांती अर्पण करू. प्रिय मित्रांनो, पहा हा प्रभू ख्रिस्त ज्याच्या शरीराने आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळते, तो हा ख्रिस्त पहा. ह्या ख्रिस्ताच्या भोजनास आमंत्रित झालेले आपण सारे धन्य.
प्रिय मित्रांनो, आजच्या मिसात सहभागी झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पवित्र मरियेचा आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा अशी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर आज सांगू इच्छितो की आमच्या मदत रिजाचा नोविना आत्ता संपलेला आहे आणि येत्या 5 तारखेला आमचा सण आहे संत मदतरीचा. तुम्हा सगळ्यांना आमंत्रण आहे, परंतु मिसा नसल्याकारणाने मी तुम्हा सगळ्यांची मिसावरती आठवण करेन आणि देवाचे तुमच्या सगळ्याबद्दल आभार मानतो. परंतु मिसा बलिदान हा अधिक समजून घेण्यासाठी तुम्ही बायबलचा वापर करा. परमेश्वर नेहमीच तुम्हाला ह्या मिसाचं रहस्य समजून देईल आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझी ख्रिस्त सभा नव्या व चिरंतन येरुशलेमचे प्रतिरूप आहे. ह्या संस्कार ग्रहणामुळे आम्हाला तुझे पवित्र मंदिर व निवासस्थान बनव आणि आमच्या हृदयात सदैव निवास कर. सर्व लोकांवर प्रेम करण्यास आणि त्यांची सेवा करण्यास तू आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांस आशीर्वाद देव. जा सर्वांची सेवा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे.